आता सध्या आपण डिस्कस करायलो पॉप्युलेशन स्टेबिलायझेशन अँड बर्थ कंट्रोल, आणि कालचा आपला होता की जे आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे तर त्याच्यामध्ये आपण काही नॅचरल आणि ट्रॅडिशनल मेथड असेल, बॅरियर असेल, आयुर्वेदिकचा वापर असेल, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, काही इंजेक्टेबल्स, काही इम्प्लांट्स अँड सर्जिकल मेथड्स है ना, असे काही ट्रीटमेंटचे उपचार आहेत. त्यामध्ये आपण अगोदर नॅचरल मेथडबद्दल बोलू. Natural method work on the principle of avoiding change of ovum and sperm's meeting. आता नॅचरल मेथड म्हणजे याच्या काही वेगळं नाही आहे. याच्यामध्ये काय करायचं फक्त की आता फर्टिलायझेशन कोणाचं होणार आहे, स्पर्म आणि ओव्हम. तर हेच फर्टिलायझेशन मीटिंगच्या दरम्यान अर्थातच कॉप्युलेशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान ओव्हम आणि स्पर्म हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. ते आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. याला नॅचरल मेथडच म्हणायचं. Periodic abstinence is one such method in which the couples avoid or abstain from coitus from day 10 to 17 of the menstrual cycle when ovulation could be expected. आता पिरियॉडिक अब्स्टिन्सन्स हा तुम्हाला माहीत आहे, होम रिलीज केव्हा होतो, 14th डे ऑफ ओव्युलेशन, बरोबर आहे का. मग आता मेन्स्ट्रुअल सायकलचे जे 10th डे आहे टू 17th डे हे ना, 10 ते 17वा दिवस, यामधला जो कालावधी आहे तर यामध्ये जरी क्वायटस या ठिकाणी झालं, जरी स्पर्म रिलीज झाला, परंतु त्या ठिकाणी त्याला फर्टिलाइज करण्यासाठी ओम अवेलेबल आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या सायकलमध्ये ओव्युलेशन होत नाही, बरोबर, तर त्या 10 to 17ला सोडून द्यायचं, बरोबर आहे का. कारण 10 to 17च्या मध्ये ओव्युलेशनचे चान्सेस असतात. मग या दरम्यान क्वायटस जर होऊ दिलं नाही, अवॉइड केलं, टाळलं, तर डेफिनेटली इतर कालावधीमध्ये जरी क्वायटस झाला असेल तर स्पर्मला फर्टिलाइज करण्यासाठी ओमच अवेलेबल नाही, म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही. ही आहे नॅचरल मेथड. As the chance of a fertilization are very high during this period, it is called the fertile period. आता होतं काय की ओव्युलेशनचा कालावधी हा 14th डे आहे आणि 10 to 17 याच्यामध्ये फिमेल बॉडीमध्ये असं चान्सेस आहे की त्या ठिकाणी फर्टिलायझेशनसाठी ओम अवेलेबल आहे. दॅट्स वाय 10 to 17 डेज जे असतात मेन्स्ट्रुअल सायकलच्या नंतरची है ना, या दरम्यानची, तर या पिरियडला काय म्हणतात, फर्टाईल पिरियड म्हणतात. कारण त्या ठिकाणी ओम अवेलेबल आहे. जर स्पर्म रिलीज झाला तर तो ओमला काय करू शकतो, फर्टाईल करू शकतो, बरोबर. Therefore, by abstaining from coitus during this period, conception could be prevented. आणि सो दॅट्स वाय काय होतं की या पिरियडमध्ये जर क्वायटस होऊ दिलं नाही तर डेफिनेटली या ठिकाणी कन्सेप्शन जे आहे तर त्यापासून आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. Withdrawal or coitus interruptus is another method in which the male partner withdraws his penis from the vagina just before ejaculation so as to avoid insemination. दुसरी एक मेथड आहे की ज्यामध्ये विड्रॉ किंवा क्वायटस इंटरप्ट्स म्हणतात त्याला. इंटरप्ट्स म्हणजे अडथळा निर्माण केला आपण. मग कसा अडथळा निर्माण केला, यामध्ये मेल पार्टनर काय करणार की इजॅक्युलेशनच्या जस्ट बिफोर अगोदर, बरोबर आहे का. म्हणजे क्वायटसची प्रोसेस इथं व्हायली, परंतु इजॅक्युलेशनच्या अगोदरच तो पेनिसला वजानामधून काय करायला, विड्रॉ करायला, बरोबर. मग हे विड्रॉ केल्यामुळं पेनिसकडून स्पर्मचं ट्रान्सफॉर्मेशन वजानामध्ये होणारच नाही. मग स्पर्म जर ट्रान्सफर झालंच नाही तर इन्सेमिनेशनची प्रोसेस काय होईल, या ठिकाणी होणारच नाही ना, स्पर्म ट्रान्सफरच होणार नाही. कारण ऑलरेडी काय झालं की सेक्शुअल इंटरकोर्स झाला, परंतु ॲट द एंडिंग जेव्हा ज्या मोमेंटला पेनिस स्पर्म रिलीज करणार आहे त्यावेळेस त्याला काय केलं गेलं, वजनामधून विड्रॉ केलं गेलं. मग इजॅक्युलेशनच्या अगोदर जर विड्रॉ केलं तर स्पर्म ट्रान्सफर व्हायचं काही चान्सच नाही. Lactational ॲम्निओरिया. amenorrhea, absence of a menstruation method, is based on the fact that ovulation and therefore the cycle do not occur during the period of intense location following parturition. आता लॅक्टेशनल ॲम्निओरिया म्हणजेच अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन, तर ही जी मेथड आहे तर ही कशावर आधारित आहे की यामध्ये on fact that ovulation and therefore the cycle do not occur during this period.
इंटेन्स लॅक्टेशन फॉलोइंग पार्च्युरेशन, म्हणजे पार्च्युरेशनच्या नंतरचा काही कालावधी जर पाहिला आपण तर काही कालावधीपर्यंत काय होतं की तो लॅक्टेशनचा पिरियड असतो, बरोबर आहे का. आणि या पिरियडमध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्या तात्पुरत्या स्टॉप असतात, म्हणून हा सुद्धा एक सेफ पिरियड आहे. म्हणजे लॅक्टेशनल ॲम्नेरिया पिरियडमध्ये सुद्धा प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी असतात. Therefore, as long as the mother breastfeeds, the child fully chance of conception are almost nil. आणि म्हणून असं होतं की जो ब्रिस्ट फिडिंगचा कालावधी ज्याला आपण लॅक्टेशन पिरियड म्हणतो, तर या लॅक्टेशन पिरियडमध्ये कन्सेप्शनचा चान्स जो आहे तो ऑलमोस्ट कसा आहे, नील आहे. जरी ट्रान्सफर झाला असेल स्पर्म तरीसुद्धा त्या ठिकाणी काय होत नाही, ओव्युलेशनच होत नाही, म्हणून त्या ठिकाणी फर्टिलायझेशनचा सुद्धा चान्स नाही. However, this method has been reported to be effective only up to a maximum period of 6 months following parturition. मग हा पार्च्युरेशन नंतर किती मंथपर्यंत अशी प्रोसेस राहू शकते की ज्यामध्ये जरी सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर त्या ठिकाणी स्पर्मकडून ओम काय होणार नाही, फर्टिलाइज होणार नाही. तर तो कालावधी किती आहे, अप टू 6 मंथ. म्हणजे पार्च्युरेशन नंतर 6 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी चान्स नसतो अनदर प्रेग्नन्सीचा. As no medicines or devices are used in these methods, side effects are almost nil. आता आपण जे 3 मेथड पाहिल्या, एक कोणती पाहिली बरं, पिरियडिक अब्स्टिन्सन्स, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान कॉप्युलेशन होऊ द्यायचं नाही, बरोबर. म्हणजे जो फर्टाईल पिरियड असतो त्या फर्टाईल पिरियडमध्ये जर स्पर्म ट्रान्सफर झालं नाही तर त्या ठिकाणी आपण काय केलं, फर्टिलायझेशन टाळलं, करेक्ट. सेकंड आपण पाहिलं क्वायटस इंटरप्ट्स, ज्यामध्ये इजॅक्युलेशनच्या अगोदरच पेनिस आपण वजनामधून काय केला, विड्रॉ केला, त्यामुळं जे स्पर्म आहे तो वजन थ्रू ट्रान्सफर झालाच नाही. तिसरं पाहिलं आपण लॅक्टेशनल ॲम्नेरिया, की यामध्ये आपण पाहिलं की ब्रिस्ट फिडिंगच्या कालावधी कन्सिप्शनचे चान्सेस काय असतात, खूप कमी असतात. म्हणून पार्च्युरेशन नंतर 6 महिन्यापर्यंत तो जो पिरियड आहे तो रिस्की पिरियड नसतो. दॅट्स वाय हे सर्व नॅचरल मेथड झाले, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. Chances of a failure, though, of this method are also high. पण कधीकधी चान्सेस ऑफ फेलर दो दिस मेथड्स आर ऑल्सो हाय, कारण तिन्हीमध्ये जर पाहिलं आपण, पहिल्यामध्ये रिस्क काय बरं, कन्फर्म माहीत पाहिजे, बरोबर आहे का, की मेन्स्ट्रुअल सायकलचा कोणता कालावधी. सेकंडमध्ये काय होतं, क्वायटस इंटरप्ट्स, आता जर मेल पार्टनरकडून केला गेला नाही तर इथं पण चान्सेस आहे. तिसरं आहे लॅक्टेशनल ॲम्नेरिया, आता सांगितलं 6 महिन्यापर्यंत सेफ आहे, पण असं होऊ शकतं मे बी हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. In a barrier method, ovum and sperms are prevented from physically meeting with the help of barriers. आता बॅरियर मेथडमध्ये काय केलं आपण, चक्क अडथळा तयार केला होता. कशामध्ये, ओव्हम आणि स्पर्ममध्ये. म्हणजे ओव्हम आणि स्पर्म फिजिकली एकमेकांना भेटणार नाही अशा पद्धतीनं आपण तिथं अडथळा तयार केला. Such methods are available for both males and females. मग आता ही बॅरियर मेथड्स कोणासाठी अवेलेबल आहे, तर बॅरियर मेथड दोन्हीसाठी आहे, मेलसाठी पण आहे आणि फिमेलसाठी सुद्धा आहे. Condoms are barriers made of thin rubber latex sheet that are used to cover the penis in the male or a vagina or a cervix in the female just before coitus, so that the ejaculated semen would not enter into a female reproductive tract. आता फिगर इथे ए आहे कंडोम फॉर मेल, आणि बी फिगरमध्ये कंडोम फॉर फिमेल. तर आता हे जे आहेत हे बॅरियर्स थिन रबरचे किंवा लॅटेक्स शीटचे बनलेले असतात, आणि ॲक्च्युअल मेलचे जर असतील तर ते पेनिसला कवर करतील, फिमेलचे जर असतील तर वजायना आणि सर्विक्सला कवर करतील. आता क्वायटसच्या अगोदर जर याला यूज केलं गेलं तर जरी सिमन इजॅक्युलेट झाला असेल पण तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये एंटर करणार का, नाही, कारण त्या ठिकाणी त्याला हे कंडोम्स या ठिकाणी अडथळा तयार करतील. This can prevent conception. मग आता स्पर्म जर फिमेल बॉडीकडे ट्रान्सफर झाला नाही तर कन्सेप्शनचे चान्सेसच नाही. Nirod is a popular brand of a condom for the male. आता मेलसाठी जे कंडम्स वापरतात त्यामधला पॉप्युलर ब्रँडचं नाव आहे निरोध. Use of condoms has increased in recent years due to its additional benefit of protecting the user from contracting STIs and AIDS. आता आणखीन एक फायदा आहे कंडोमचा,
कोणता फायदा आहे की रिसेंट इयरमध्ये जर पाहिलं आपण तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत आणि एड्ससारखा जो भयंकर आजार आहे तर एकामुळं दुसऱ्याला होऊ नये तर या अशा वेळेससुद्धा कंडोमचा यूज फार बेनिफिट्स आहे. Both the male and female condoms are disposable, can be self-interest and thereby gives privacy to the user. आता कंडम्स मेल असो का फिमेल असो दोन्ही डिस्पोजेबल आहे. डिस्पोजेबल म्हणजे त्याची आपण सहज विल्हेवाट लावू शकतो. त्यानंतर सेल्फ इन्सर्टेड म्हणजे ते यूज करण्यासाठी कोणाची मदत घ्यायची गरज नाही. आणि तिसरं म्हणजे जे युजर्स आहे तिथं त्यांची प्रायव्हसी जपली जाते कारण त्याला अदरची हेल्प घ्यायचीच नाही ना त्या गोष्टीसाठी. Diaphragms, cervical caps, and volts are also barriers made of rubber that are inserted into the female reproductive tract to cover the cervix during coitus. आता आणखीन काही गोष्टी आहेत. डायफ्रम असतील, सर्व्हिकल कॅप्स किंवा हॉल्ट्स तर असे काही बॅरियर्स आहेत की जे कशाचे बनलेले असतात, रबरचे बनलेले असतात. आणि हे कुठं इन्सर्ट करायचे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जी वजनाची ओपनिंग आहे सर्व्हिक्स त्याला तो कवर करतो. आणि सर्व्हिक्सला कवर केल्यामुळं क्वायटसच्या दरम्यान या ठिकाणी स्पर्मची एंट्री काय केल्या जाते, ब्लॉक केल्या जाते. They prevent conception by blocking the entry of sperms through the cervix. आता सर्व्हिक्सवर कवरिंग आलं तर मला आता सांगा, जरी स्पर्म जो आहे तो मेल पार्टनरकडून ट्रान्सफर झाला परंतु तो सर्व्हिक्सला कॅप असल्यामुळे त्याच्यात तो पास होईल का, नाही, पासच होणार नाही. They are reusable. आता वरती आपण जे कंडमबद्दल डिस्कस केलं होतं तर ते यूज अँड थ्रो असतात पहा, म्हणजे त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. परंतु हे डायफ्रम, सर्व्हिकल कॅप्स आणि होल्ड्स हे रबरचे बनलेले आहेत त्यामुळे त्याला आपण पुन्हा पुन्हा यूज करू शकतो. Spermicidal creams, jellies, and foams are usually used along with these barriers to increase their contraceptive efficiency. आता हे जे वरचे 3 साहित्य आहे ना त्यांच्यासोबत आपण स्पर्मिसिडल क्रीम्स असतील, जेलीज असतील किंवा विशिष्ट प्रकारचे फोम असतील तर त्याचासुद्धा वापर केला जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं, जे कॉन्ट्रासेप्टिव्ह इफिशियन्सी वाढते. Another effective and a popular method is the use of intrauterine device IUDs. आता वरती आपण IUDs पाहिलं होतं, बरोबर आहे का. तर IUDs म्हणजे काय, इंट्रा युटेरियन डिव्हायसेस. ही सुद्धा एक इफेक्टिव्ह अँड पॉप्युलर मेथड आहे. These devices are inserted by doctors or expert nurse in the uterus through vagina. आता हे जे IUDs आहेत ना हे फिमेल बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात. ॲक्च्युअल कोणत्या पार्टमध्ये, युटेरसमध्ये, बरोबर. तर वजायना थ्रू युटेरसमध्ये डॉक्टर्स काय करतात, IUD जे आहेत ते इन्सर्ट करतात. These intrauterine devices are presently available as the non-medicated IUDs. Example: lip loop, copper releasing IUDs, CUT, CU7, Muteloid 375, and the hormones releasing IUDs, Progestate LNG20. आता याच्यामध्ये 3 गट आहेत पहा IUDचे. पहिला गट आहे नॉन मेडिकेटेड IUDs, दुसरा आहे कॉपर रिलीजिंग IUDs आणि तिसरा आहे हार्मोन रिलीजिंग IUDs, बरोबर. आता ओव्हरऑल जर पाहिला आपण तर जो पहिला प्रकार आहे नॉन मेडिएटेड IUDs, यामध्ये लिपेज लूप म्हणजे याच्यामध्ये हे काही मेडिकल नाही आहे पण याच्या साहाय्यानं आपण काय केलं, युटेरसमध्ये इन्स्टॉल करून त्या ठिकाणी एक बॅरियर तयार केला, बरोबर. कॉपर रिलीजिंग IUDs जर पाहिले तर याच्यामध्ये पहा कॉपर टी असेल, कॉपर 7, त्यानंतर मल्टीलोड 375. आता इथं तुम्हाला कॉपर टीचं एक्झाम्पल दाखवलं आहे का, CUT म्हणजे काय, कॉपर टी. तर ही कॉपर टी जर आपण फिमेल बॉडीमध्ये युटेरसमध्ये जर इन्सर्ट केली तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, फर्टिलायझेशनपासून प्रिव्हेन्शन करू शकतो. हार्मोन रिलीजिंग IUDsमध्ये प्रोजेस्टासर्ट LNG20 असे 2 IUDs आहेत की जे हार्मोन रिलीज करतात आणि त्याच्यामुळं असे हार्मोन रिलीज करतात की त्याच्यामुळं काय होत नाही, त्या ठिकाणी स्पर्म फर्टिलाइज करू शकत नाही, कशाला, ओव्हमला. IUDs increase फॅगोसायटोसिस of sperms within the uterus, and the CUINCD
suppress sperm motility and the fertilizing capacity of the sperms. आता आयुडीज काय करतात माहिती आहे का, फॅगोसायटोसिस करतात स्पर्मचं. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, स्पर्मच्या सेल्स इनगल्फ करणे म्हणून त्यांना डेट करणे, बरोबर, याला म्हणतो आपण फॅगोसायटोसिस. म्हणजे स्पर्मच्या सेल्सला काय करायचं, त्याला ते डेड करतील, म्हणजे स्पर्म जे आहे तर ते त्याच्या सेल्स ॲक्टिव्ह राहू देत नाही, त्याचं काय करायचं, इनगल्फेशन करायचं. त्यानंतर कॉपर आयन्स जे रिलीज होतात ते काय करतात, स्पर्मची मोटिलिटी सप्रेस करतात, म्हणजे स्पर्मनं जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं पाहिजे ते डिस्टन्स ट्रॅव्हल केलं नाही. त्यानंतर स्पर्मची जी फर्टिलायझिंग कॅपॅसिटी असते, म्हणजे स्पर्मला असं करतात की स्पर्मला ओमला फर्टिलाइज करण्याची त्याच्यामध्ये क्षमताच राहत नाही. तर असे काही वैशिष्ट्य आयुडीसी आहेत. The hormone releasing IUDs in addition make the uterus unsuitable for implantation and the cervix hostile to the sperms. आता जे आपण एक पाहिलं होतं हार्मोन रिलीजिंग आयुडीज, हे की नाही, तर त्यांचं काम काय माहिती आहे का, की युटेरसला ते अनसुटेबल करतात इम्प्लांटेशनसाठी. म्हणजे आपण पाहिलं की ओव्हिडक्टमध्ये, फॅलोपियन ट्यूबमध्ये आपण पाहिलं ना, ॲम्प्युलामध्ये का, ॲम्प्युलामध्येच होतं ना फर्टिलायझेशन, आणि नंतर इम्प्लांटेशन कुठं होतं, युटेरसमध्ये. तर युटेरसमध्ये इम्प्लांटेशन होणारच नाही अशा पद्धतीची कंडिशन तयार करण्याचं काम कोणाचं आहे, हार्मोन रिलीजिंग आयुडीजचं. आणि मग ते काय करतं, जे द सर्विक्स होस्टाईल टू द स्पर्म, म्हणजे जरी त्या ठिकाणी सर्विक्स जे आहेत है ना, याच्या थोडं स्पर्म पास जरी झालं पण मात्र त्या ठिकाणी इम्प्लांटेशनचे चान्सेस जे आहेत ते कमी करण्याचं काम कोण करतो, हार्मोन रिलीजिंग आयुडीज. IUDs are ideal contraceptives for the female who want to be a deny pregnancy and or a space children. आता आयुडीज जे आहेत ना यांना आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणलं का बरं, कारण हे फिमेलसाठी आयडियल काय, कारण यामध्ये प्रेग्नन्सीचा कालावधी डिले करू शकतो किंवा स्पेस चिल्ड्रन म्हणजे 2 चिल्ड्रनमध्ये पाहिजे तितका गॅप या ठिकाणी आपण मेंटेन करू शकतो. It is one of most widely accepted methods of contraception in India. आणि इंडियामध्ये जास्तीत जास्त फिमेल ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडला यूज करतात ते कोणते आहे, आयुडीज. Oral administration of a small dose of either progestogens or a progestogen estrogen combination is another contraceptive method used by females. आता काही ओरल ॲडमिनिस्ट्रेशन आहेत, म्हणजे काय करायचं आपण की ओरली काही स्मॉल डोसेस घ्यायचे, मग ते प्रोजेस्टोजेन्स किंवा प्रोजेस्टोजेन एस्ट्रोजेन यांचं कॉम्बिनेशन असणारे काही ओरल डोसेस असतील जसं टॅबलेट्स वगैरे, तर यांचासुद्धा आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड म्हणून यूज करू शकतो. They are used in the form of tablets and hence the popularly called the pills. आता हे जर पाहिलं आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओरल जे डोसेस असतात ते आपण टॅबलेटच्या स्वरूपात घेत असतो आणि त्या गोळ्यांना एक विशिष्ट नाव आहे, काय म्हणायचं त्यांना, पिल्स. Pills have to be taken daily for a period of 21 days starting preferably within the first five days of a menstrual cycle. आता ओरलच्या साहाय्यानं जर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड स्ट्रॉंग करायची असेल तर काय करावं लागतं माहिती आहे का, मेन्स्ट्रुअल सायकलच्या फर्स्ट 5 डेजपासून, बरोबर आहे का, विदिन द फर्स्ट 5 डेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, तिथून काय करायचं आहे, 21 दिवसापर्यंत है ना, पुढच्या 21 दिवसापर्यंत डेली आपल्याला त्या पिल्स म्हणजे टॅबलेट्स काय करायचं आहे, घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे सुद्धा आपण त्या ठिकाणी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून त्याचा यूज करू शकतो. After a gap of 7 days during which menstruation occurs, it has to be repeated in the same pattern till the female decides to prevent conception. हां, फक्त 7 दिवस गॅप कुठं द्यायचा, जेव्हा ॲक्च्युअल मेन्स्ट्रुअल सायकल घडून येते ना, बरोबर आहे का, तर त्यावेळेस गॅप दिला तरी चालतो, पण पुन्हा एकदा मग सेम पॅटर्न पुढचे 21 दिवस चालणार. ओके, आणि अशा पद्धतीनं कॉन्सेप्शन आपण प्रिव्हेंट करू शकतो. ते मगाशी आपण सहेली नावाचं वाचलं होतं काल, आहे की नाही, तर ते सुद्धा याच टाईपमध्ये येतात पिल्समध्ये. They inhibit ovulation and implantation as well as alter the quality of a cervical musk to Mucus. prevent retard entry of sperms. आता या गोळ्यांनी होतं काय पाहिजे, तर ॲक्च्युअल पहिली गोष्ट तिथं फिमेल बॉडीमध्ये ओव्युलेशन इनहॅबिट होतं, म्हणजे टाळलं जातं, म्हणजे ओव्हम्स रिलीज होत नाही. जर झालं तरी त्या ठिकाणी इम्प्लांटेशनचे चान्सेस होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की जे स्पर्म आहे, स्पर्मची एंट्री होताना
सर्विकल म्युकस काय करतो माहिती आहे का, की त्याला प्रिव्हेंट किंवा रिटार्ड करतो. म्हणजे स्पर्मची एक तर एंट्री होऊ देत नाही, किंवा जरी झाली असेल तर तिला थांबवायचं काम हे सर्विकल म्युकस करतील. अशा पद्धतीने तिथं चेंजेस होतात. Pills are very effective with lesser side effects and are well accepted by the females. पिल्स जर पाहिलं आपण तर याचा इफेक्ट चांगला आहे. फिमेल बॉडीवर जास्त साईड इफेक्ट होत नाही आणि जास्तीत जास्त फिमेलकडून या गोष्टीचा स्वीकार केला जातो. Sahili, the new oral contraceptive for the females, contains a non-steroidal preparation. सैली जे आहे हे सुद्धा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, फिमेलसाठी तयार केलेलं, आणि याच्यामध्ये नॉन स्टिरॉइडल प्रिपरेशन आहे. स्टिरॉइडमुळे काय होतं, कधी कधी वेट वगैरे इन्क्रीज होणे, हे की नाही, तर ते ॲक्च्युअल बॉडीसाठी अनहेल्थी असतं, परंतु नॉन स्टिरॉइड आहे म्हणून यूज केला म्हणजे इफेक्टिव्ह आहे ते. It is a once a week pill with very few side effects and high contraceptive value. सैलीचं वैशिष्ट्य आहे की त्याला दररोज घ्यायचं गरज नाही, वन्स अ वीक, आठवड्यात फक्त एकदा घ्यायची. त्याचे फार कमी साईड इफेक्ट आहे आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू खूप जास्त आहे. म्हणजे सहसा त्या ठिकाणी स्पर्म ओमला फर्टिलाइज करणार नाही इतकं इथं खात्री असते. नेक्स्ट, Progestins alone or in a combination with estrogen can also be used by females as injections or implants under the skin. आता प्रोजेस्टोजिन्स किंवा त्याच्या प्रोजेस्टिनॉन्स अलॉंग विथ द एस्ट्रोजिन हे दोन्ही आहे ना, एक तर प्रोजेस्टोजिन्स वापरायचे इंजेक्शनमध्ये किंवा दोन्ही वापरायचे एस्ट्रोजिनच्या सोबत. तर हे आपण फिमेल बॉडीमध्ये इंजेक्शन्स म्हणून यूज करू शकतो, किंवा स्किनच्या अंडर त्याला इम्प्लांटसुद्धा करता येतं त्या गोष्टीला. Their mode of action is similar to that of pills and their effective periods are much longer. आता त्याचं काम जर पाहिलं, जसं पिल्सचं काम काय आहे, फर्टिलायझेशन होऊ न देणं, बरोबर, तसंच काम यांचंसुद्धा आहे. हे पिलसारखं सुद्धा या ठिकाणी काय करतात की फर्टिलायझेशनचे चान्सेस कमी करतात आणि याचा इफेक्टिव्ह पिरियडसुद्धा फार जास्त आहे. Administration of a progestins or a progestogen estrogen combination or IUDs within 72 hours of a coitus have been found to be very effective as emergency contraceptive, as they could be used to avoid possible pregnancy due to rape or a casual unprotected intercourse. आता ॲडमिनिस्ट्रेशन जर पाहिलं आपण, समजा आपण प्रोजेस्टोजिन्स किंवा प्रोजेस्टोजिन एस्ट्रोजिन या दोघांचं कॉम्बिनेशन वापरलं, किंवा आयोडीजचा वापर केला आपण, किंवा आपण 72 hours ऑफ क्वायटसच्या आतमध्ये, ओके, तर अशा वेळेस ते फार इफेक्टिव्ह असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की क्वायटसनंतर 72 hours जो कालावधी आहे समजा, बरोबर आहे का, सो विदिन 72 hours ऑफ क्वायटस जरी झाला असेल, पण त्याच्या क्वायटसनंतर म्हणजे स्पर्म रिलीज झालेला आहे, अजून स्पर्म रिलीज झालेला आहे, परंतु त्याच्यानंतरसुद्धा 72 तासापर्यंत जर आपल्याला त्या ठिकाणी प्रेग्नन्सी अवॉइड करायची असेल तर प्रोजेस्टोजिन्स किंवा प्रोजेस्टोजिन एस्ट्रोजिन या दोघांचं कॉम्बिनेशन वापरायचं, किंवा आयोडीज वापरायचं 72 तासाच्या आतमध्ये, ओके. तर हे इफेक्टिव्ह आहे, म्हणून याला आपण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणतो. आता याचा फायदा काय आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की रेप असतील किंवा अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स झाला समजा काही कपल्समध्ये, त्यांना वाटतं की तर प्रेग्नन्सी आपल्याला अवॉइड करायची आहे. मग प्रेग्नन्सी अवॉइड करायची असेल तर 72 hours आतमध्ये यापैकी कोणताही पर्याय आपण वापरू शकतो. Surgical methods are also called sterilization are generally advised for the male or a female partner as a terminal method to prevent any more pregnancies. आता एक सर्जिकल मेथडसुद्धा आहे पहा, ज्याला म्हणतात स्टरलायझेशन. तर याच्यामध्ये ही सुद्धा ॲडवाईज केल्या जाते मेल किंवा फिमेल पार्टनरला किंवा दोघांना. याच्यामध्ये काय होतं की ती टर्मिनल मेथड आहे. टर्मिनल मेथड याचा अर्थ स्टरलायझेशन जर केलं त्यानंतर प्रेग्नन्सीचे चान्सेस 100% त्या ठिकाणी ती प्रोसेस संपली समजा, असं समजायचं. त्या ठिकाणी प्रेग्नन्सीचा कोणताच चान्स नसतो. Surgical intervention blocks gamete transport and thereby prevent conception. आता
याच्यामध्ये तुम्हाला ठीक आहे, पुढे आपण बोलणारच आहोत फिगरबद्दल. आता सर्जिकल इंटरव्हेन्शन यांच्यामध्ये काय होतं माहिती आहे काय, की जे गॅमेटचं ट्रान्सफॉर्मेशन आहे तेच काय केलं जातं, ब्लॉक केलं जातं. म्हणजे स्पर्म जो आहे तो फिमेल बॉडीमध्ये ट्रान्सफरच होणार नाही. ओके, आणि त्या ठिकाणी मग कन्सेप्शनचे चान्सेस नसणार. Sterilization procedure in the male is called the vasectomy and that in the female tuberotomy. ट्युबेक्टोमी. आता व्हॅसेक्टोमी ही कोणामध्ये असते, मेलमध्ये असते. का बरं, कारण जे व्हॅस डिफरन्सेस आहे ना त्याला टाईड अँड कट, लक्षात आलं का, इथं कट पण केलं आहे. आणि सो स्टरलायझेशन प्रोसेसमध्ये जर पाहिलं आपण तर मेलमध्ये ही आहे व्हॅसेक्टोमी, ज्यामध्ये व्हॅस डिफरन्सेसला टाईड अँड कट केलं गेलं, बांधलं पण गेलं आणि कट पण केलं गेलं, बरोबर. सो त्याला म्हणायचं व्हॅसेक्टॉमी. फिमेलमध्ये काय नाव आहे, ट्युबेक्टोमी. आता ट्युबेक्टोमी का नाव पडलं, कारण ते फॅलोपियन ट्यूबला टाईड अँड कट करलं आहे का. फॅलोपियन ट्यूबच काय करली, युटेरसपर्यंत ओ म्हणाली ना, तोच कनेक्शन जर कट केला दोन्ही ओरीकडून तर झालं, मग त्या ठिकाणी ओम यायचा चान्स नाही, इकडं स्पर्म यायचा चान्स नाही. व्हॅस डिफरन्सला टाईट करलो म्हणून व्हॅसेक्टॉमी, फॅलोपियन ट्यूबला कट करलो म्हणून ट्युबेक्टोमी. In vasectomy, a small part of a vas difference is removed or tied up through a small incision on the scrotum. Whereas in tubectomy, a small part of the fallopian tube is removed or tied up through a small incision in the abdomen or through vagina. आता व्हॅसेक्टॉमी आणि ट्युबेक्टॉमी तर आपण डिस्कस केलं. तर व्हॅसेक्टॉमीमध्ये काय होतं, जे व्हॅस डिफरन्स आहे ना तर त्याचा स्मॉल पार्ट, आता पहिलं ना आपण कट केला म्हणजे रिमूव्ह केला किंवा त्याला दोरीसारखं बांधलं लहान, तर टाईड अप म्हणू आपण. तर त्यामध्ये स्मॉल इन्सिशन जे आहे ते केलं जातं स्कोर्टमवर. ट्युबेक्टॉमीमध्ये जर पाहिलं आपण तर फॅलोपियन ट्यूबचा स्मॉल पार्ट आहे तो रिमूव्ह करायचा किंवा त्याला टाईड अप करायचं स्मॉल इन्सिशनच्या सायनं. ओके, मग इन द ॲबडोमेन म्हणा किंवा थ्रू वजाना म्हणा. These techniques are highly effective but their reversibility is very poor. आता ही टेक्निक जी आहे ती खूप हायली इफेक्टिव्ह आहे आणि दे रिव्हर्सिबिलिटी म्हणजे फेल जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. It need to be emphasized that the selection of a suitable contraceptive method and its use should always be undertaken is a consultation with qualified medical professionals. आता एक लक्षात घ्या की आपण जे काही सुटेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स या ठिकाणी सिलेक्ट करायलो तर हे सर्व मेडिकल प्रोफेशनलिटीच्या अंडरमध्ये पाहिजे. म्हणजे कन्सल्टेशन हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपणच ठरवायचं नाही, कधी कधी डॉक्टरच्या हिशोबाने चालायचं. One must also remember that contraceptives are not regular requirement for the maintenance of reproductive health. आता कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहेत तर हे आवश्यक नाही की त्याला नेहमी घ्यायला पाहिजे. म्हणजे असं काही नाही की ते रेग्युलर मेंटेनन्स करतात रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं. In fact, they are practiced against the natural reproductive event that is a conception pregnancy. रिॲलिटीमध्ये जर पाहिलं तर दे आर प्रॅक्टिस अगेन्स्ट अ नॅचरल रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट दॅट इज कन्सेप्शन ऑफ प्रेग्नन्सी. सो आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या सांगणं फक्त आपल्याला जी नॅचरल रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स आहेत ओके त्याच्या अगेन्स्ट आपण प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे कन्सेप्शन किंवा प्रेग्नन्सी या ठिकाणी रिमूव्ह करण्यासाठी. One is forced to use these methods either to prevent pregnancy or delay or space pregnancy due to personal reason. म्हणजे यामध्ये प्रत्येकाचा आपला वेगळा उद्देश असतो, बरोबर आहे का. काहींना प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करायची असते, काहींना डिले, काहींना 2 प्रेग्नन्सीमध्ये स्पेस ठेवायचा असतो. ते आपापले पर्सनल रिझन्स आहेत. No doubt the widespread use of these methods have a significant role in checking uncontrolled growth of population. आता एक गोष्टीचा यामध्ये फायदा आहे की आता आपण मागाशी या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं की अनकंट्रोल जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे तर त्यासाठी मात्र ह्या मेथड्सचा खूप सिग्निफिकंट रोल आहे. However, there are possible ill effects like nausea, abdominal pain,
breakthrough bleeding, irregular menstrual bleeding, or ever breast cancer through hot very significant should not be totally ignored. परंतु यामध्ये पाहिलं जर आपण तर नॉझिया असेल, आता नॉझिया वॉमिटिंग फिलिंग असेल, ॲबडोमिनल पेन, ब्रेक थ्रू ब्लिडिंग, त्यानंतर इरेग्युलर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग आणि इवन ब्रेस्ट कॅन्सर, तर असे काही साईड इफेक्ट त्या ठिकाणी असू शकतात. परंतु जरी मायनर साईड इफेक्ट असतील परंतु हे कॉन्ट्रासेप्टिव्हचा यूज व्हेरी सिग्निफिकंट आहे आणि सो आपण त्याला पूर्णपणे इग्नोर करू शकत नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सीबद्दल बोलू.